ऑफिसमध्ये आलो होतो. जी काय अवकाळी पावसाची जी काय माहिती आहे ती माहितीच्या संदर्भात आम्ही या कार्यालयामध्ये माहिती घेण्यासाठी आलो होतो. त्याच्या अगोदर पण आम्ही या ऑफिसमध्ये आलो आहोत, परंतु जे काय कोलगे साहेब आहेत कृषी अधिकारी, हे कृषी अधिकारी कायम गैरहजर असतात. आपण जर हे केबिन बघितली, याच्यामध्ये साहेबांची केबिन आहे. साहेबाच्या केबिनमध्ये अधिकारी नाहीत. फॅन चालू आहे आपण बघतोय, पण साहेब इथं नाहीत. सध्या या ऑफिसमध्ये माहिती घेतली असता हालचाल रजिस्टरला त्यांची आम्ही नोंद बघितली तर नोंद नाही. हालचाल रजिस्टर 2026चं नाही, 2025च आहे, ती पण निमार्द आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कृषी अधिकारी आहेत, हे कृषी अधिकारी सकाळपासून या कार्यालयामध्ये आलेले नाही. आता 1 वाजले घड्याळ दाखव. तर हे कृषी अधिकारी सकाळपासून या कार्यालयामध्ये आलेलेच नाही. आणि ते म्हणतात मी साईटवरती आहे. साईटवरती आहे तर कोणत्या साईटवरती आहे विचारल्यानंतर स्पष्टपणे सांगत नाही. काय ती बोला, मी येऊन बोलतो, अशा पद्धतीने उडवाडवीची उत्तर देतात. आणि त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा फोन आम्ही लावला. कुंभारांना, विट्याचे जे कुंभार अधिकारी आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणजे अतिशय असा या ठिकाणी भोंगळ कारभार या ठिकाणी सगळा चालू आहे. या ठिकाणी कृषी अधिकारी कायम गैरहजर असतात. टपोऱ्यागत कुठं पण हिंडतात. जे कुत्रं जसं वारंवार हिंडतं तसं हे कुठं पण हिंडतात. बेकायदेशीरित्या बाहेर हिंडतात. शासकीय कार्यालयामध्ये आज नव्हे अनेक वेळा शासकीय कार्यालयामध्ये ते येत नाहीत. कुठं बोंबलत हिंडतात त्यांनाच माहित आहे. कुणी फोन केला तर उडवडीची उत्तर देतात आणि सांगतात मी बाहेर आहे, साईडवरती आहे. परंतु हालचाल रजिस्टर आम्ही या ठिकाणी आज बघितलं, हालचाल रजिस्टरवरती कुठेही त्यांची नोंद नाही. अशा प्रकारे जे काही हे कृषी अधिकारी आहे कोलगे, ते कोलगे आहे का कोलगेट आहे, आणि कुणाचं कोलगेट आहे आणि कोणी इथं आणलंय ह्याची चौकशी झाली पाहिजे. अशा अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. असे कामचुकार भ्रष्ट अधिकारी घरी बसवले पाहिजे. आणि जे काय आम्ही जे माहिती मागवलेली आहे ते माहिती देण्यास सुद्धा उडवाडीची उत्तर दिलेले आहे की आमच्याकडे माहिती येत नाही. कृषी विभागाची तलाट्यांकडे माहिती आहे, तुम्हीच माहिती दिली, बरोबर आहे? बरोबर आहे. पंचनामे कोण करतं? पंचनामे संयुक्त प्रमाणे होतात सर. तुम्ही असता का नाही पंचनामा करा? हा, कृषी एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, अवकाळी पाऊस असू द्या किंवा अन्य काही परिस्थिती असेल, नैसर्गिक आपत्ती, हे परिस्थिती आल्यानंतर तुम्ही पंचनामा करता का नाही? तुम्ही एकटं करता का ते पण करते? तिघांचे सर. ज्यावेळेस आपण पंचनामा करतो त्यावेळेस ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सेवक असे तिघांचे मिळून संयुक्त हे होते, पंचनामा होतो. त्यामध्ये कृषी सेवक यांचा रोल कसा असतो की त्यांनी 33% नुकसान झालं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा, क्षेत्र ठरवण्याचा अधिकार तलाट्यांचा असतो. मग त्यानुसार ज्यावेळेस सगळे हे झालेले होतात, पंचनामा पूर्ण होतात, तो आपण तलाठी कार्यालयामध्ये सगळे आपण जतन करतो. मग तुमच्याकडे तुम्ही काय ठेवत? हा, म्हणजे ते जे पंचनामा आहे तो पंचनामा आपण त्यांच्या कार्यालयामध्ये. यांचं असं म्हणणं आहे की पंचनामा केल्यानंतर जो काही डाटा आहे, जी काही कागद आहे, ते आम्ही तलाट्याकडे देतो, आमच्याकडे काही ठेवत नाही असं म्हणायचं तुम्हाला? हा, त्यांच्या हो सर, त्यांच्या म्हणजे आपण बघितलं की यांना असं म्हणायचं आहे की कृषी विभागांतर्गत जे काही पंचनामा झाले, जे काही असेल ते आम्ही ठेवत नाही, आम्ही तलाट्यांना देऊन टाकतो. आणि ह्यांनी सरळ सांगितलं की आमचा त्याचा काही संबंध नाही, तुम्ही तलाट्याकडे जावा, त्याच्याकडून माहिती घ्या. ओके, त्यांच्याकडे जतन केलं असं हे म्हणतात. ओके, धन्यवाद. ओके.